सभापती महोदय, एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही लक्षवेधी या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। मगापासून सभागृहात चर्चा चालू आहे का टीईटीचा पेपर फुटला, नीटचा पेपर फुटला। अनेक वेळा आपण पाहतो की तलाठीच्या परीक्षेमध्ये स्कॅम आणि त्याच्यानंतर सरकारी नोकरीमध्ये लागण्यासाठी देखील पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या लावल्या, असेही अनेक प्रकरणं मागच्या काळामध्ये झालेली आपण पाहिलेली आहे। सभापती महोदय, एक महत्त्वाच्या विषयाकडे मी या लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधतोय, ते म्हणजे आता पुणे महानगरपालिकेत नोकरी देण्याच्या खोटे सही शिक्के करून लेटर हेड देऊन पैसे घेऊन नोकऱ्या देण्याचे प्रकार घडले। बरं, एवढंच नाही तर पुणे हे आयटीचं हब झालेलं आहे। हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने जाण्याचा प्रयत्न करतात। महाराष्ट्रातल्या तर जवळजवळ प्रत्येक गावातला एक तरी मुलगा पुण्यामध्ये आज नोकरीच्या निमित्ताने जातो आणि विशेष करून आयटीच्या नोकरीच्या निमित्ताने जातो। आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की कोणती आयटी कंपनी हा अनुभव असल्याशिवाय नोकरी देत नाही, फ्रेशरला नोकरी दिली जात नाही। पुण्यात अशी एक टोळी उघडकीस आलेली आहे की जी या फ्रेशर उमेदवारांना पकडते, त्यांना सांगते की तुम्हाला आम्ही कंपनीचा एक्सपिरियन्स सगळा आणून देऊ, त्या कंपनीचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्या कंपनीचं पगाराचं पत्रक म्हणजे सॅलरी स्लिप, त्याचं पीएफ, त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न, फॉर्म 16 सगळं बनावट बनवून दिलं जातं आणि त्याचे 5-5, 10-10 लाख रुपये त्या मुलांकडून घेतले जातात, जेणेकरून कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी सहजरित्या मिळेल। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये एका बाजूला शिक्षणामध्ये घोटाळा, सरकारी नोकरीत घोटाळा आणि आता खाजगी क्षेत्रात देखील घोटाळा झालेला आहे। माझ्याच माहितीतल्या एका विद्यार्थ्याला नोकरी लागली, त्यांनी अशाच पद्धतीचं त्याला कोणीतरी फसवलं, त्यांनी बनावट सगळं त्याचं बनवलं। त्या मुलाला माहितीच नव्हतं की आपल्याला दिलेले सगळे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि ते बनावट आहे, एजंट मार्फत ते दिले गेले होते। त्याची बदली बँगलोरला झाली। बँगलोरच्या कंपनीने जेव्हा चौकशी करण्यासाठी हे सगळं पीएफ आणि याला पाठवलं, तेव्हा लक्षात आलं की हे सगळं बनावट आहे आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। आणि म्हणून सभापती महोदय, माझा प्रश्न गृहमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना स्पेसिफिक माझे प्रश्न असे आहेत की हे पुणे महानगरपालिकेची जी टोळी आहे, या टोळीमध्ये देखील FIR होऊन देखील आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये। एका व्यक्तीचं नाव ज्याच्यामध्ये आलं, 3 लोकांवर गुन्हे दाखल झाले, परंतु अद्याप त्यांना कोणत्याही पद्धतीच्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी माझी माहिती आहे। तर त्याबाबत सभापती महोदय, गृहमंत्री मला माहिती सविस्तर सभागृहाला देतील का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की हे जे खाजगी क्षेत्रामध्ये देखील हे लोन फुटलेलं आहे की ज्या पद्धतीने फेक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि फेक सगळ्या गोष्टी बनवण्याची जी षडयंत्र करून मुलांना फसवलं जातंय। बेरोजगारी एकीकडे वाढत असताना नोकऱ्या मिळत नाही आणि म्हणून नोकरी मिळण्यासाठी हतबल झालेले पालक आणि हतबल झालेले मुलं हे फेक एक्सपिरियन्स विकत घेत आहेत आणि ह्याच्यासाठी देखील गृह विभागाने काहीतरी प्रतिबंध केला पाहिजे। त्यासाठी काही स्वतंत्र यंत्रणा मंत्री महोदय विचाराधीन आहे का, असल्यास कोणत्या पद्धतीची यंत्रणा आपण त्यासाठी उभी करू शकतो, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी या लक्षवेधीमध्ये ज्या तक्रारीचा त्यांनी इथे उल्लेख केला आहे आणि ज्या FIRचा उल्लेख त्यांनी आता त्यांच्या प्रश्नामध्ये देखील त्यांनी केलेला आहे, तर 30 जानेवारीला पुणे पोलीस आयुक्तांकडे एक तक्रार दाखल झाली आणि त्या पहिल्या तक्रारीमध्ये एक ओव्हरऑल जनरल तक्रार ती होती आणि कुठली स्पेसिफिक त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता। तथापि त्यांनी एक फॉलोअप म्हणून त्यांनी मला वाटतं 6 महिन्यांच्या नंतर एक 12 जूनला त्याच व्यक्तीने पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली। त्याची प्रत किंवा त्यांनी कुठली त्याची कॉपी त्यांनी पोलीस विभागाला त्यांनी काही दिलेली नाही, परंतु त्या तक्रारीमध्ये ज्या व्यक्तीचा नामोल्लेख त्यांनी केला होता त्या व्यक्तीच्या नावाने 10 फेब्रुवारीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली होती। ती तक्रार ज्या व्यक्तीने केली होती त्यांच्या भाच्याचा आणि त्यांच्या काही नातेवाईकांची फसवणूक काही ठराविक व्यक्तींनी केलेली आहे असं त्या तक्रारीमध्ये नमूद होतं आणि त्या अनुषंगाने ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या तक्रारदारांना आपण जेव्हा जबाब घेण्याकरता बोलावलं तेव्हा आपण त्यांच्याकडे काही डॉक्युमेंटची मागणी केली
आणि त्यांनी तसं जबाबाच्या वेळेला देखील त्यांनी तसं नमूद केलेलं होतं की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही हे डॉक्युमेंट आपल्याला आणून देतो. तथापि आता ही गोष्ट आहे फेब्रुवारीची. त्याच्यानंतर मार्चमध्ये आपण त्यांना काही पत्रव्यवहार केलं की आपण जबाबाच्या नुसार आपण डॉक्युमेंट आपण सादर करावे. तर मार्चमध्ये त्यांनी कुठलेही तसे डॉक्युमेंट त्यांनी सादर केले नाहीत. जूनमध्ये पुन्हा एकदा आपण त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांनी पत्र पाठवल्याच्या नंतर किंवा त्यांच्याशी आपण संपर्क केल्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमची आता तक्रार आता कुठलीच नाही. आम्ही आमची तक्रार मागे घेतोय. ज्यांनी कोणी आमच्याकडनं जो काही निधी घेतला होता किंवा पैसे घेतले होते ते सगळे पैसे त्यांनी आम्हाला परत केलेले आहेत. असं करून त्यांनी लेखी दिलेलं आहे की आमची तक्रार आम्ही मागे घेतो. त्यानंतर चौथी तक्रार देखील खडक पोलीस स्टेशनला ही दाखल केली गेली होती. त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये आपण FIR हा दाखल केलेला आहे. परंतु तो जी रक्कम जी आहे ती त्यांच्याच म्हणजे मला वाटतं आमिर शेख म्हणून त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ही तक्रार आहे. जवळपास 2,86,000ची ही फक्त तक्रार होती. त्याच्यामुळे देखील काही रक्कम ही परत केली आहे. परंतु तक्रारीचं आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण जे काही पाहिलं तर त्यामध्ये आपण एका व्यक्तीवरती आपण गुन्हा देखील दाखल केला आणि आपण पुढील देखील चौकशी आपण करतोय. 5वी तक्रार पुन्हा एकदा शिवाजीनगरला होती. तर नातेवाईकांनीच काहीतरी पैसे घेतले होते तर नातेवाईकांच्या अंतर्गतच त्यांची तक्रार होती. त्या बाबतीत देखील आपण चौकशी चालू केली आहे आणि नक्की त्याच्यावरती देखील दोषींवरती आपण कारवाई करू. एकंदरीत मी हे का सांगतोय की आपण ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव वारंवार दिसतंय ह्यामध्ये जो पुणे महानगरपालिकेमध्ये हा काम करतोय. जरी तक्रारदाराने तक्रार मागे घेतली असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीचं नाव जर का पैसे घेतले आणि पैशांनी परत केलेले आहेत हे दिसून येते. आणि म्हणून आज ब्रीफिंगच्या दरम्यानच मी सांगितलेलं आहे की हे आपण सुमोटो या व्यक्तीची आपण चौकशी करणं आवश्यक आहे की हा व्यक्ती कोण आहे ज्यांनी पैसे घेतले आणि ते पैसे त्यांनी परत केलेले आहे. कारण रक्कम ही 70 लाख रुपयाची मोठी रक्कम आहे. आणि म्हणून मला वाटतं ह्या व्यक्तीची संपूर्णपणे चौकशी ही करण्यात येईल. नंबर 1. नंबर 2, आपण दुसरा उल्लेख केलेला आहे की खरं तर त्याचा उल्लेख कुठेही लक्षवेधीमध्ये नाही. परंतु आपण इथे लक्षवेधी मांडत असताना प्रायव्हेट फर्मचे डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट्स तयार करायचे म्हणजे एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट खोटे तयार करायचे किंवा त्यांचे जे काही सरकारी नोकरी देत असताना किंवा काही कदाचित कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेत असताना आपण एक्सपिरियन्स मुलांना घेतो. तर ते एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट जे आहेत ते फेक डॉक्युमेंट तयार करायची काही व्यक्तींची टोळी आहे असं आपलं म्हणणं आहे. नक्कीच त्या बाबतीमधली अजून काही ठराविक डिटेल आपल्याकडे असेल तर आपण द्या. त्या सगळ्यांची आम्ही सखोल चौकशी करू आणि दोषींवरती योग्य ती कारवाई करू. की त्याची तक्रार गेली, तक्रार मागं घेतली, पैसे दिले, पैसे मागं घेतले. याच्यातूनच तुमच्या लक्षात यायला पाहिजे मंत्री महोदय की जो तक्रारदार होता तो दबावात होता आणि सामान्य माणसाला कोणाशी पंगा घ्यायचा नसतो. त्याला ह्या भानगडीत पडायचं नसतं. इकडून तिकडून व्याजाने पैसे घेऊन आज नोकऱ्यांसाठी पैसे देत आहेत लोक. आणि म्हणून मंत्री महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला असा आहे आणि हा फक्त त्या पुणे महानगरपालिकेतल्या बनावट लेटर हेड पुरता मर्यादित नसून खाजगी नोकऱ्यांमध्ये हे रॅकेट फार मोठं चालू झालेलं आहे. म्हणजे TCS कंपनीचं उदाहरण म्हणून सांगतो, नावामध्ये नाहीये, TCS उदाहरण म्हणून सांगतो की TCS कंपनीचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायचं आणि भलत्या एका XYZ कंपनीमध्ये जाऊन द्यायचं आणि त्याच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बरोबर त्याचं पॅन कार्ड, त्याच्यासाठी लागणारं फॉर्म 16, PFचं रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, बँक स्टेटमेंट सगळं बनवून द्यायचं सेट. म्हणजे नवीन कंपनीत गेल्यावर माझ्याकडे 2 वर्षाचा TCSचा एक्सपिरियन्स आहे असं सांगायचं आणि खाजगी नोकरीत काम करायचं. माजी मंत्री महोदय आपल्याला एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की लोक याच्यात दबावात असतात. जसं चाइल्ड हेल्पलाईन आपण करतो, वुमन हेल्पलाईन करतो, अशी पुणे पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांनी जर आपण एक हेल्पलाईन तरुणांसाठी जर चालू केली का अशी फसवणूक कोणाची होत असेल तर त्यांनी त्याच्यावर फोन करावा. मग तुम्हाला खरं कळेल की किती लोक पुढे येतात. आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न माझा असा आहे की आपण सांगितलं की अशी कुठली तक्रार पुण्यामध्ये नाही किंवा कुठल्या प्रकारचे असे गुन्हे आम्हाला माहिती नाही. तर पुणे पोलिसांना निर्देश देऊन आपण पुढच्या 1 महिन्यात अशा पद्धतीचे किती गुन्हे कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत याची सगळी माहिती जी आहे ती आम्हाला पटलासमोर पुढच्या वेळेस ठेवणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, तक्रारदारावरती दबाव होता असं तरी लक्षात येत नाही आहे. कारण 70 लाखाची रक्कम त्यांनी घेतली होती किंवा त्यांनी दिली होती. तक्रार द्यायच्या अगोदर त्या व्यक्तीचे 50 लाख रुपये त्यांनी परत केले होते. त्यांनी तक्रार कधी केली? जेव्हा उर्वरित 20 लाख रुपये जेव्हा त्यांना मिळत नव्हते कदाचित तेव्हा त्यांनी तक्रार केली. म्हणजे तक्रार ज्यावेळी त्यांनी दिली त्यावेळेला ऑलरेडी त्याला 50 लाख रुपये 70 लाखामध्ये मिळालेले होते. त्यामुळे त्याच्यावरती कुठला दबाव होता असं म्हणणं हे करायचं योग्य राहणार नाही. परंतु
नक्कीच आपण दुसरा जो विषय मांडलेला आहे की खाजगी कंपन्यांचे डॉक्युमेंट तयार करून त्याचा गैरवापर करण्याकरिता जी काही तरुणांची फसवणूक होते, अर्थातच ते होऊ नये ह्याकरता संपूर्ण सखोल चौकशी ही केली जाईल. आणि मला वाटतं आता फक्त हा पुण्यासंबंधित हा विषय नाही, म्हणून खरं तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा कमिशनरेट ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचे टोळी कुठे सक्रिय तर नाही ना, ह्याची नक्कीच खात्री आम्ही स्वतः करून घेऊ आणि त्याची आम्ही चौकशी करू. दुसऱ्या हेल्पलाईनचा आपण जो प्रश्न मांडलेला आहे, ऑलरेडी आपल्या पोलीस विभागाच्या ज्या हेल्पलाईन आहेत त्याच्यावरती ह्या तक्रार ते तरुण कधीही देऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये जे तक्रार देणारे आपले किंवा जे कंप्लेंट करणारे आपले तरुण असतील त्यांची हवं असं तर माहिती आपण गुप्त ठेवू, त्याच्यावर आपण कुठेही उघड करणार नाही, जेणेकरून त्यांच्यावर कुठला दबाव असेल तर त्या दबावाच्या पोटी कोणी पुढे येत नाही असं घडत असेल तर नक्कीच आम्ही त्याची दक्षता घेऊ.